मुंबई गोवा महामार्गावर गणेश भक्तांच्या मार्गात यावर्षी देखील खड्ड्यांचं विघ्न पाहायला मिळत आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या महामार्गाच्या रखडलेल्या रस्त्याच्या भागात मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत। संगमेश्वर तालुक्यातील उक्षी ते तळेकांठे दरम्यान रखडलेल्या कामामुळे यंदाच्या गणेशोत्सवात देखील गणेश भक्तांच्या प्रवासात खड्ड्यांचं विघ्न हे कायम आहे। या मार्गावर 8 ते 10 फुटांचे मोठाले खड्डे आणि चिखलाचं साम्राज्य पाहायला मिळत आहे। वाहन चालकांना जीव मुठीत धरून कसरत करावी लागते आणि याच संदर्भातला आढावा घेत वाहन चालकांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी। गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाचं काम रखडलेलं आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील बऱ्यापैकी काम पूर्ण झालेलं असलं तरी सुद्धा ज्या ठिकाणी सध्या अजूनही महामार्गाचं काम रखडलेलं आहे त्या ठिकाणी मात्र चिखल आणि खड्ड्यांचं साम्राज्य आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय। आपण सध्या आहोत ते संगमेश्वर मधील उक्षी ते भाव नदी या परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणची ही दृश्य आपण पाहतोय। या ठिकाणी रस्त्याचं काम एका बाजूला सुरू आहे तर दुसरा जो रस्ता आहे त्या ठिकाणी भले मोठे खड्डे जे आहेत ते या ठिकाणी पडलेले आपण पाहतोय। जवळपास 8 ते 10 फुटाचे खड्डे देखील या ठिकाणी असलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचमुळे वाहन चालकांना मोठी कसरत करत वाहनं चालवावी लागतात। असेच आपल्यासोबत काही वाहन चालक देखील आहेत, त्यांच्याकडून देखील आपण जाणून घेणार आहोत। काका, काय नेमकं सांगाल, कारण काय या ठिकाणी खड्डे दिसतात, अनेक वर्षांपासून काम देखील रखडलेलं आहे। काय किती आता 14-15 वर्ष झाली अजून काय रस्त्याचं काम होत नाही। काय आता सरकारने तर लक्ष द्यायला पाहिजे, लवकरात लवकर काम करून द्यायला पाहिजे। लोकांचे हाल किती होत आहेत, किती लोक मरतायत तिथे, लोकांचं अजिबात लक्ष नाही या गोष्टीकडे। निश्चितच जर आपण पाहायला गेलो तर लवकरात लवकर काम पूर्ण करावं अशी मागणी जी आहे ती वाहन चालक करताना दिसतात। आपल्यासोबत असेच काही वाहन चालक देखील आहेत। तुम्ही काय सांगाल, कुठून आलेला आहात आणि रस्त्याची स्थितीबद्दल काय सांगाल? आम्ही संगमेश्वर मधून आलोय। डेली वाहतूक आहे या रोडला। या सध्याची परिस्थिती खूपच रोडची बेकार आहे। 1 ते 1.5 फुटाचे खड्डे आहेत। गाडीच्या पूर्ण सस्पेन्शन, टायर ह्याची पूर्ण जादा प्रमाणात झीज होते। काय करायचं ह्या बाबतीत? विशेषतः कुठला भाग जास्त खराब झालेला? खेरशेत पासून अगदी भाव नदीपर्यंतचा पीस भरपूर बाद आहे। म्हणजे डायव्हर्शन जिथं जिथं दिले तिथं टोटल पीस हे बाद आहे। लवकराला लवकर ही कामं व्हायला पाहिजे। निश्चितच जर आपण पाहायला गेलं तर लवकरात लवकर हे काम जे आहे ते पूर्ण करावं अशी मागणी देखील वाहन चालकांमधून होते। आपण पाहू शकता पाऊस आला की केवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चिखल जमा होतो। त्याचप्रमाणे खड्ड्यातून वाट काढत असताना अतिशय कसरत वाहन चालकांना करावी लागते। निदान गणेशोत्सवापूर्वी तरी हा जो इथला मार्ग आहे तो व्यवस्थित करावा अशी मागणी वाहन चालक करताना दिसत आहेत। त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी तरी हा इथला जो रखडलेला पट्टा आहे आणि त्या भागातले जे खड्डे आहेत ते भरले जातात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। राकेश गुडेकर, NDTV मराठी, संगमेश्वर, रत्नागिरी।